गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मला बाहेर जायचं होतं, पण बाहेर एवढा पाऊस आहे त्याच्यामुळे कदाचित ते कॅन्सल होईल. आणि तुम्हाला कदाचित पावसाचा आवाजसुद्धा येत असेल. रात्रीपासून एवढा मुसळधार पाऊस आहे की काही विचारूच नका. त्याच्यामुळे मी आज क्लासला पण नाही गेले, एवढा पाऊस आहे. आणि पावसात गाडी चालवणं म्हणजे मला एक भीतीच वाटते. आणि पावसाळ्यात जर पुढचा ब्रेक लावला की चांगला कार्यक्रम होतो, माहितीच असेल सगळ्यांना. तर मी खूप दिवसांनी ह्या खिडकीतनं पाहिलं तर मला काय म्हणतात त्याला, चिमण्यांची घरटी दिसली. आणि एवढी बांधली त्यांनी घरटी की काही विचारूच नका. किती असेल, एक थांबा मी तुला दाखवते किती येत. 1 2 3 4 5 6, ठीक आहे, दिसतंय का नाही काय माहिती, 6. आणि इकडं पण आहेत, पण इकडं खूप सारा कचरा आहे. इकडं सगळा कचरा आहे. शेजारची लोक कचरा टाकतात, ते बघा सगळा कचरा त्याच्यावरती. पण इकडं अशी घरटी आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतंय. पावसाचा तुम्हाला आवाजही येत असेल, खूप मुसळधार पाऊस आहे. तर गाईज कदाचित माझं बाहेर जायचं कॅन्सल होईल, कारण बाहेर खूप जास्त जोरात पाऊस आहे. आणि आता लाईटसुद्धा गेली आहे. मला ब्लॉग टाकायचा होता आणि ऑलरेडी 1 आठवडा झाला आहे ब्लॉग नाही आला आपल्या चॅनलवरती. म्हणलं ना की रिझल्ट्स वगैरे होते, परत त्यात काही कारणसुद्धा होतं. ते कारण मी तुम्हाला भविष्यात सांगेल, पण आत्ता नाही. तर आत्ता मी जेवते. तर जेवणामध्ये बटाट्याची भाजी आणि चपाती तुम्हाला दाखवते. तर जेवण करते. फायनली प्लॅन बनलेला आहे आणि मला बाहेर जायचं आहे. तर आता किती वाजलेत, 2:15 झालेत आत्ता, ठीक आहे. 2:15 वगैरेपर्यंत पोचायचं आहे. पण अजून माझी आंघोळसुद्धा नाही झालेली. आधी आंघोळ करायला लागेल. लाईट नव्हती म्हणून नाही केली आंघोळ. आत्तासुद्धा लाईट आलेली, परत गेली. आता लाईट येऊ अथवा नाही येऊ, पण आंघोळ तर करायलाच लागेल. गरम पाणी आहे तसं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. पण मम्मी कपडे धुते, तिला उठवू पण नाही शकत. उठवलं तर ती मला सगळे कपडे धुवायला लागेल. त्यापेक्षा बेटर आहे शांत राहणे. तर होईल तिचे 5 मिनिटात कपडे धुवून, मग मी आवरून पटकन जाईल. आणि एकतर आत्ता पाऊससुद्धा थांबला आहे, त्याच्यामुळं ही एक गोष्ट चांगली झाली. बघू शकता तो. तर चला आवरल्यावरती भेटूया. गाईज फायनली मी रेडी झालेली आहे. गाईज माझं आवरून झालं आहे, पण मी गाडीवरती नाही जाणार. मिस करेल गाडीला. तर मी बसने जाणार आहे. हे बघा माझी गाडी. फायनली मी FCला आले. खूप दिवस मध्ये खूप वेळ झाले आली आहे. खूप दिवसांनी पण आली आहे आणि खूप वेळ झाले. तर आता चालली आहे घरी. फायनली घरी आली आहे. खूप पाय दुखत आहेत, म्हणजे खूप दिवसांनी चालले ना, त्यामुळे एवढे पाय दुखत आहेत की काय विचारूच नका. त्यामुळे या ब्लॉगला आपण इथे सेंड करूया. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.